भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 206व्या शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 206व्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे साहेब होते। सुरुवातीस भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे यांनी केले। समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेब धबाले, डी.के. टोंपे, सुनील एस. पवार, एन.जी. गोधम, शिवाजीराव वावळे, किरण झोडपे, भगवान डाके यांनी मानवंदना दिली। पूज्य भंते पी. धम्मानंदजी, राष्ट्रीय सदस्य भिक्खू संघ, चैत्यभूमी दादर मुंबई यांनी त्रिसरण पंचशील दिलं। जिल्हा सरचिटणीस डी.आय. खेडकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। उपस्थित सर्वांनी उभं राहून 2 मिनिटं भीमा कोरेगाव पुणे येथे झालेल्या पेशवाई विरुद्धच्या लढ्यातील शूर महार सैनिकांना आदरांजली वाहिली। विश्वनाथ झोडपे यांनी आभार व सरनत्य घेतलं। यावेळी कार्यक्रमास व्ही.व्ही. वाघमारे, के.जी. लजडे, नागसेन हत्ती अंबिरे, एस.एम. कांबळे यासह मोठ्या संख्येने धम्म बांधव उपस्थित होते। आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 1 जानेवारी 1818 ज्या महार शूरवीर सैनिकांनी जो पराक्रम गाजवला, 28,000 पेशव्यांवर विजय मिळवला, अन्याय अत्याचार जुलमी व्यवस्थेविरुद्ध तो रणसंग्राम होता आणि एवढ्या मोठ्या या शत्रूविरुद्ध कमीत कमी 500 महार सैनिकांनी 28,000वर विजय मिळवला। तरी ऐतिहासिक घटना आणि या घटनेला आज 206 वर्ष पूर्ण होत आहेत। जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं या ठिकाणी भीमा कोरेगावच्या त्या लढाईतील शूरवीर महार सैनिकांना मानवंदना देण्यासाठी सकाळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आदरणीय जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं महार सैनिकांना मानवंदना दिली। तसंच या ठिकाणी पूज्य भंते पी. धम्मानंदजी यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिलं। तसंच या ठिकाणी पूज्य भंते पी. धम्मानंदजी यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा करण्यात आला। आदरणीय अशोकराव कांबळे साहेब यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं कार्यक्रमात आलं। सर्वांना देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। लोकनायक न्यूज करता राहुल धबाले, परभणी। लोकनायक न्यूज